राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पती-पत्नी एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा. मे 15च्या शासन निर्णयाने मिळाला मोठा दिलासा. मुंबई प्रतिनिधी राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक सुख आणि स्थैर्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. मे 15, 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जी.आर. आता पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत गट क मधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विभागात कायमस्वरूपी बदली समावेशन मिळणे शक्य झाले आहे. काय आहे नवीन धोरण? बदलीच्या नियमांमुळे अनेकदा पती-पत्नीला वेगवेगळ्या जिल्ह्यांत सेवा बजावावी लागत होती. मात्र प्रशासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून या धोरणात बदल केला आहे. जर कर्मचाऱ्याचे पती किंवा पत्नी केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालय, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद यांसारख्या संस्थांमध्ये कार्यरत असतील तर त्यांना एकाच जिल्ह्यात राहण्यासाठी कायमस्वरूपी समावेशनाचा परमनंट ॲब्झॉर्प्शन अर्ज करता येईल. महत्त्वाच्या अटी व पात्रता. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही तांत्रिक निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. सलग सेवा. संबंधित कर्मचाऱ्याची त्या संवर्गात किमान 5 वर्षे सलग सेवा पूर्ण झालेली असावी. गट मर्यादा. हे धोरण केवळ राज्य शासकीय सेवेतील गट क मधील कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे. गोपनीय अहवाल. मूळ संवर्गातील कामगिरी किमान ब दर्जाची, संख्यात्मक गुणांकन 4 असणे आवश्यक आहे. पद उपलब्धता. ज्या जिल्ह्यात समावेशन हवे आहे तिथे संबंधित प्रवर्गाचे उदा. खुला, अनुसूचित जाती आणि त्याच कोट्यातील सरळ सेवा किंवा पदोन्नती पद रिक्त असणे आवश्यक आहे. ज्येष्ठता आणि इतर नियम. ज्येष्ठतेवर परिणाम. दुसऱ्या कार्यालयात समावेशन झाल्यानंतर कर्मचाऱ्याची ज्येष्ठताही तेथे रुजू झाल्याच्या दिनांकापासून मोजली जाईल. म्हणजेच तेथील जुन्या कर्मचाऱ्यांना तो कर्मचारी कनिष्ठ मानला जाईल. एकच संधी. संपूर्ण सेवाकाळात या धोरणांतर्गत कायमस्वरूपी समावेशन केवळ एकदाच घेता येईल. भत्ते. या प्रक्रियेत बदली अनुदान किंवा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. आवश्यक कागदपत्रे. पती-पत्नी एकत्रीकरणासाठी अर्ज करताना जोडीदार ज्या कार्यालयात कार्यरत आहे त्या कार्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक अडचणींमुळे तणावात असलेल्या कर्मचाऱ्यांना आता आपल्या कुटुंबासोबत राहून शासकीय सेवा बजावता येणार आहे. प्रशासकीय कामकाजाचा समतोल राखत कर्मचाऱ्यांचे हित जोपासणारा हा निर्णय कर्मचारी वर्गात स्वागतार्ह ठरत आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.